ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. तर आपण मागच्या क्लासमध्ये 7वा अध्याय सुरू केला होता आणि आपण बघितलं होतं की हे जे 7 अध्याय आहेत हे 18 अध्याय जे गीतेचे आहेत त्याचं 3 भागांमध्ये जर आपण विभाजन केलं 6-6 अध्याय घेऊन तर ते 3 षटक होतात. म्हणजे 6-6 अध्यायाचे 3 भाग. तर पहिले 6 अध्याय जे आपण संपवले त्यामध्ये आपण बघितलं होतं की जीवाचं स्वरूप काय आहे त्यात वर्णन आलं होतं. नंतर मग कर्मयोगाबद्दल तिथे बोलल्या गेलं होतं आणि आपले स्वप्रयत्न म्हणजे या मार्गावर जाण्यासाठी स्वप्रयत्न किती आवश्यक आहे या 3 विषयांची ढोबळमानाने पहिल्या 6 अध्यायामध्ये चर्चा झाली होती. मग आता पुढचे जे 6 अध्याय आपण शिकणार आहोत 7 पासून तर 12 इथं काय बघणार आपण तर जसं पहिल्या षटकामध्ये आपण जीवस्वरूप बघितलं होतं इथे आपण ईश्वराचं स्वरूप बघणार आहे. ईश्वराचं पूर्ण त्याचं कार्य काय आहे किंवा ह्या संसाराची निर्मिती कशी झाली आहे ही सृष्टी कशी निर्माण झाली आहे याबद्दलची चर्चा याच्यामध्ये आहे. नंतर काही भाग उपासना साधना याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या पुढच्या षटकामध्ये आणि नंतर देवाची कृपा ईश्वर कृपा याबद्दल पण काही इथे चर्चा होईल. आणि हे सुरू करताना भगवंतांनी म्हणलं होतं अर्जुनाला की हे जे ज्ञान आहे हे मी तुला समग्र ज्ञान देईल. समग्र ज्ञान देईल म्हणजे मी सगळं तुला व्यवस्थितपणे सांगेन. म्हणजे साकाराचं पण सगुण साकार ईश्वराचं पण तुला ज्ञान देईल आणि निर्गुण निराकार ईश्वराचं पण तुला मी ज्ञान देईल असं भगवंतांनी त्याला कबूल केलं. पण त्यासाठी त्याने कंडिशन सांगितलं होत्या की एक पहिली गोष्ट सांगितली की मय्यासक्त मनापार्थ की तुझं मन माझ्याकडे पाहिजे किंवा माझा विचार तुझ्या मनामध्ये पाहिजे किंवा तुझ्यामध्ये मुमुक्षुता पाहिजे. ती जर नसेल तर कदाचित हे ज्ञान सांगून पण तुला काही उपयोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की युंजन मद आश्रय की तू माझ्या आश्रयाला तू यायला पाहिजे म्हणजे माझ्या कृपेचा तू पात्र बनायला पाहिजे हे भगवंतांनी सांगितलं. आणि हे 2 ह्या कंडिशन जर तू फुलफिल केल्या तर मी तुला हे समग्र ज्ञान देईल. आणि हे ज्ञान विज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे सगुण साकारांचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे निर्गुण निराकाराचं ज्ञान हे दोन्हीही प्रकारचं ज्ञान तुला मी देईल असं भगवंतांनी कबूल केलं होतं. आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव पण ज्ञान विज्ञान योग या अध्यायाचं नाव आहे 7व्या अध्यायाचं. आणि नंतर भगवंतांनी सांगितलं की हा जर योग मी तुला देतो आहे सगळं करतो आहे परंतु हा खूप कठीण आहे. म्हणजे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद माम यतती सिद्ध आहे की हजारो लाखो लोकांमध्ये कोणी एखादा यासाठी म्हणून प्रयत्न करतो आणि जे प्रयत्न करतात त्यांच्यामधला एखादाच फक्त शेवटपर्यंत पोहोचतो. थोडक्यात किती कठीण मार्ग आहे या भगवंतांनी त्याला जाणीव करून दिली. हे जर आपल्याला थोडंसं अजून बघायचं झालं तर एक जुनी गोष्ट आहे. गोष्टच ती की तिबेटमध्ये एक मोठा आश्रम होता आणि त्या आश्रमाचे काही काही ब्रँचेस होत्या. तर एका आश्रमामध्ये म्हणजे तिथल्या त्या बुद्धिस्ट लोकांनी एक आश्रम तयार केला आणि त्या आश्रमासाठी त्यांना एक साधू पाहिजे होता. म्हणून त्यांनी जे मुख्य स्वामी जे आहेत त्यांनी पत्र पाठवलं की आम्हाला हा आश्रम तयार झालेला आहे तुम्ही या आश्रमासाठी एक स्वामीजी पाठवा आमच्यासाठी. तर हे जे मेन सेंटरचे जे भंते होते किंवा जे काही गुरु होते तेव्हाचे त्यांनी त्या आश्रमासाठी म्हणून 10 संन्यासांना निवडलं आणि 10 संन्यासांना म्हटलं तुम्ही की तुम्ही जा त्या आश्रमामध्ये. तर या मेन आश्रमाच्या इतर साधूंना खूप आश्चर्य वाटलं की त्यांनी मागितला एक साधू आणि यांनी 10 पाठवले. तर एनिवे गुरूंनी सांगितलं आहे तर मग 10 हे संन्यासी निघाले. जसं ते समोर जात आहेत ते एक त्यांना गाव पहिल्यांदा मिळालं गाव. आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण त्यांची सकाळपासून वाट बघत होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या ज्योतिषांनी सांगितलं आहे की पहिल्यांदा जो काही तुला माणूस इथे मिळेल जो काही दिसेल त्याचं लग्न जर तू ह्या मुलीशी केलं तर तुझं त्याच्यामध्ये कल्याण आहे.
त्या पहिल्या माणसाने जर नाही म्हटलं तर दुसऱ्या माणसाने नाही म्हटलं तिसऱ्या माणसाने, पण पहिल्या माणसाला तू रिक्वेस्ट कर. आणि मग त्या 10 संन्यासापैकी एक म्हणला की तो त्या प्रलोभनाला बळी पडला आणि तो म्हणला ठीक आहे मी लग्न करतो. त्याची संपत्ती पण भरपूर होती. तिथे मग तो एक गळाला. पुढे जात होते हळूहळू तर पुन्हा एक गाव आलं. एक राजाचं एक छोटंसं एक राज्य होतं. तिथला राजा येऊन हात जोडून म्हणाला की माझा राजपुरोहित गेलेला आहे, आता मला राजपुरोहिताची जागा माझी रिकामी आहे. तुमच्यापैकी कोणी जर माझं त्या राजपुरोहिताचं आसन ग्रहण केलं तर मला खूप आनंद होईल. मग त्यातला एक संन्यासी म्हणतो ठीक आहे मी तुमचं राजपुरोहिताचं स्थान ग्रहण करतो. असे करत 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 ते जात आहेत. आणि जेव्हा तो ज्या आश्रमाला तो संन्यासी पाहिजे होता तो आश्रम यायला अजून फक्त 10 किलोमीटरचं अंतर असेल. तर त्या गावात ते आले. तोपर्यंत 2 संन्यासी फक्त उरले होते. आणि त्यांनी मग प्रवचन द्यायला सुरुवात केली. आणि त्यात एक माणूस म्हणला की भगवान बुद्धांना आम्ही मानत नाही, भगवान बुद्ध च्या फिलॉसॉफीवर आमचा काही भरोसा नाही आहे वगैरे वगैरे. मग त्यातला एक संन्यासी म्हणला की आपण दोघंच आहो, तू जा समोर आश्रमामध्ये, मी हा जो नास्तिक आहे त्या नास्तिकाला आस्तिक करण्यासाठी म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून तो तिथे थांबला आणि शेवटी पोचला एकच. आणि त्या आश्रमातनं मग त्यांना पत्र गेलं की तुम्ही पाठवलेला एक संन्यासी आम्हाला मिळाला. तर तिथल्या मेन आश्रमाच्या जे इतर संन्यासांना खूप आश्चर्य वाटलं की 10 पाठवले ते आणि शेवटी पोचला एक. तेव्हा म्हणजे तिबेटमध्ये ती एक मोठी प्रसिद्ध एक हे आहे की 10 पाठवले की एक पोचतो. म्हणजे या रस्त्यामध्ये इतके प्रलोभन आहेत, इतके कंटक आहेत. म्हणजे भगवंतांनी असंच म्हटलं नाही की मनुष्याणाम सहस्रेषु, की इतके प्रलोभन आपल्यासमोर आहे. एक एक पाऊल आपल्याला खूप निष्ठेने टाकावं लागतं. एक एक पाऊल आपल्याला खूप श्रद्धा विश्वास ओढून ओढून आपल्यामध्ये स्वप्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्याला एक एक पाऊल टाकावं लागतं. म्हणजे चढावाचं पूर्ण आहे. जसं चढावावर आपण चढतो त्याप्रमाणे हा आध्यात्मिक मार्ग आहे. भगवान जीसस ख्राइस्टला विचारलं होतं की भगवंत कसा निवडतो, त्यावर त्याने उदाहरण दिलं होतं की जसं आपण माशासाठी जाळं फेकतो नदीमध्ये तसं भगवंताचं काम आहे. आपण बघतो ना किंवा आम्ही पण बघितलं बरेच वेळा की जेव्हा असं जाळं फेकतो तेव्हा बरेच मासे येतात, पण त्या माशांना सगळ्यांनाच ते घेत नाहीत. त्यातले कुठले मासे खाण्यायोग्य आहेत, परिपक्व झाले आहेत, त्याच माशांना तो निवडतो मासेमारी करणारा. बाकीच्या माशांना पुन्हा त्या पाण्यात सोडून देतो तो. तर भगवंताचं असं ते जाळं फेकण्यासारखं ते म्हणतात ते काम आहे. आपण पण कित्येक जन्म असं वाटतं की कित्येक प्रार्थना आपण भगवंताला केली आहे, कित्येक वेळा भगवंताच्या जाळ्यात आपण सापडलेलो आहोत. सापडले नाही तसं नाही आहे, आपण पण जाळ्यात कित्येक वेळा पडलेलो आहोत. आपण प्रार्थना केली आहे, उपवास केले आहे, कित्येक वेळा होतं कुठल्या आश्रमामध्ये आपण राहिलेलो आहेत, काय काय केलं असेल आपण. पण त्या नुसतंच त्या जाळ्यात सापडून चालत नाही. तो जो मारी करणार आहे त्याच्या नजरेत पडायला पाहिजे. त्याच्या नजरेत जर आपण पडलो की हा मासा खरोखर विकण्यासारखा आहे, की याची किंमत येईल किंवा खाण्यायोग्य झाला आहे, तेव्हाच तो मासे मारणारा तो मासा घेतो आणि आपल्या पिशवीत टाकतो. तर त्या मासेमारी करणाऱ्या माणसाच्या नजरेत येणं तशी पात्रता आपल्याला पाहिजे. तसंच भगवंताच्या जवळ पोचायचं असेल आपल्याला तर ती पात्रता जर आपल्यामध्ये नसेल, म्हणजे मी म्हणतो खूप मोठी पात्रता जरी नसली तरी काहीतरी कुठे सेतू तयार व्हायला पाहिजे. म्हणजे मला जर एखादा ब्रिज बांधायचा आहे तर नदीच्या या काठाकडे समान जागा आहे आणि नदीच्या त्याकडे समान जागा आहे, तेव्हाच तो ब्रिज होऊ शकतो. म्हणजे कुठेतरी आपल्यामध्ये पात्रता यायला पाहिजे आणि ती पात्रता जर असेल तर कुठे तो सेतू बांधता येतो. तर इथेच तसंच एक उदाहरण बघा ना की आपण दुधाचं दही करतो. तुम्ही किती दूध टाकता, दही टाकता दुधामध्ये, थोडंसं दही टाकता, पण ते थोडंसं दही टाकलं की दुसऱ्या दिवशी ते पूर्ण पात्र दही होतं. तेव्हा थोडंसं तरी आपल्यामध्ये काही असायला पाहिजे. सांगायचा उद्देश काय आहे की थोडी आपल्यामध्ये सिन्सिअरिटी, थोडं आपल्यामध्ये ती प्रामाणिकपणा किंवा जे मुमुक्षत्व जे म्हणतात ते मुमुक्षत्व जर थोडं जरी असेल तरी भगवंत तुम्हाला ओढून घेऊन जाईल तिकडे. आणि हे पात्र होणं हीच आपली खरी साधना आहे.
आणि इथेच खरा स्ट्रगल आहे आपला. म्हणजे ही जी ओढाताण आपली सगळ्या जीवनाची होते, ही ओढाताण त्यासाठी म्हणून होते आपली. म्हणजे आमूलाग्र जीवनामध्ये जर बदल येत नसेल, म्हणजे जोपर्यंत आपली पडझड होत नाही तोपर्यंत खरं आतलं मंदिर पण तयार होत नाही. कारण हे आपण असं स्वतः एक मंदिर बांधून ठेवलेलं आहे आणि त्या मंदिराच्या इतक्या म्हणजे आपण इतकं ते RCC असं स्ट्रक्चर केलं आहे आपलं स्वतःचं, आपल्या अहंकाराचं, आपल्या लोभाचं, कामाचं इतकं RCC स्ट्रक्चर पक्क केलं आहे की ते पडता पडत नाही. आणि त्या मंदिरात आपला एक काय परमात्मा आहे, ईश्वर आहे आपल्यामध्ये पण ते न करता आपण बाहेरच्या या सगळ्या गोष्टींमध्ये बसलेलो आहोत. आपण बाहेर मंदिरात जातो, मंदिरात भगवंत शोधतो, पण तिथे तरी काय शोधतो आपण की आपल्यामध्ये जर काही कामना वासना मनात असतील तर त्याच आपल्या तिथे येणार. म्हणजे आपल्यामध्ये जे काही कामना वासना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण मंदिरात जातो. म्हणून कबीर म्हणतात ना, कस्तुरी कुंडल बसे, की ती कस्तुरी जी आहे त्या हरिणाच्या नाभीमध्ये असते आणि त्या नाभीमध्ये असलेली कस्तुरी त्या हरिणाला तो सुगंध इतका मादक असतो की हरिणाला कळत नाही की माझ्या नाभीमध्ये ती कस्तुरी आहे. आणि ती शोधण्यासाठी तो धावपळ करतो, खूप धावतो, कुठे सुगंध कुठून येतोय, कित्येक त्या जंगलात जातो, त्या झुडपामध्ये जातो, रक्तबंबाळ होतो, पण त्याला ती कस्तुरी काही मिळत नाही शेवटी. तसंच आपलं आहे की आपण पण तो कुठेतरी आपल्याला सुगंध येत असतो, कस्तुरी आपल्यामध्ये आहे, कुठेतरी आनंद आपल्यामध्ये आहे. आनंद आहे म्हणून आपण पळतोय सगळीकडे, आनंदासाठी म्हणून धावतोय. पण होतं कसं त्या हरिणासारखं की आनंद कुठल्या स्त्रीमध्ये आपण शोधतो, आनंद पुरुषामध्ये शोधतो, आनंद पैशामध्ये शोधतो, आनंद नावामध्ये यशामध्ये शोधतो. आनंद नक्कीच मिळतो, कस्तुरीचा सुगंध येतोय आपल्याला, तो आनंद मिळतोय म्हणून आपण धावतोय सगळ्या गोष्टींमागे. पण त्या हरिणासारखी आपली गोष्ट आहे की कस्तुरी कुंडल वसे, आपल्यामध्येच तो आत्मा आहे, परमात्मा आहे, आपल्यामध्येच तो ईश्वर आहे. परंतु आपण सगळीकडे सदैव धावत असतो. विषय बदलतात फक्त आपले, पण पळणं थांबत नाही. आज एक विषय असेल, दुसरा विषय, परवा तिसरा विषय, आणि ह्या विषयाच्या मागे धावता आपण शेवटी स्वतः रक्त मुंबाळतो, स्वतः वेळ जातो आपल्या याच्यामध्ये. आणि शेवटी लक्षात येतं की आपण इतके धावलो पण तरी आपल्याला काहीच मिळालं नाही. कुठे पोचलो आपण शेवटी? तर हा जो काय म्हणतात हा देह आहे, हा देह काय मातीचा आहे, म्हणजे जसा दिवा आहे, दिवा मातीचा आहे, पण ती ज्योत आहे काय, ती पूर्ण ज्योत तुमची चैतन्य आहे. दिवा काय फुटेल, तसंच देह जाईल, पण देहामध्ये जो चैतन्य आहे, देहामध्ये जो आत्मा आहे, देहामध्ये जो परमेश्वर आहे, त्याचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून झटायला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून मुमुक्षुत्व यायला पाहिजे. परंतु ते न करता आपण बाहेर सदैव धावत असतो. आणि बघा ना, एक गोष्ट आहे की एका जंगलामध्ये एक कोल्हा असतो आणि तो कोल्हा काय करतो, कोल्हा एका कोंबडीला पकडतो. कोंबडी म्हणते, थांब थोडासा, मला खायच्या आधी मला सर्टिफिकेट दाखव की तू कोल्हा आहेस. तू जर कोल्हा आहेस हे सर्टिफिकेट मला दाखवलं तर तू मला खाऊ शकतेस. तर कोल्हा पण एकदम अचानक प्रॉब्लेममध्ये आला की मला आतापर्यंत कोणी सर्टिफिकेट मागितलं नव्हतं, पण तो विचार करतो, हो ठीकच आहे. म्हणून तो जंगलाचा राजा सिंहाकडे जातो आणि सिंहाला म्हणतो, बघा मी काय कोंबडीला पकडलं, पण त्या कोंबडीने मला आज सर्टिफिकेट मागितलं. तर सिंह म्हणतो, बघा हे माणसाचा रोग आपल्या जनावरांमध्ये पण आला. परवा दिवशी म्हटलं मी एका गाढवाला खायला गेलो होतो, गाढव पण म्हणतो, थांबा मला सर्टिफिकेट दाखवा तुम्ही सिंह आहे. बरं ठीक आहे. तर तो त्या कोल्ह्याला बोलवतो, सर्टिफिकेट देतो, सिंह सही बी करतो आणि कोल्हा इकडे परत येतो. तोपर्यंत इकडे आपली ती कोंबडी आहे ती पळून गेलेली असते. तो पुन्हा निराश होतो आणि पुन्हा सिंहाकडे जाऊन म्हणतो की तुम्ही जेव्हा म्हणलात की गाढवाला तुम्ही मारताना त्यांनी सर्टिफिकेट मागितलं, तेव्हा तुम्ही काय केलं? तेव्हा सिंह म्हटलं, मला जेव्हा भूक लागते ना तेव्हा मी सर्टिफिकेटची चिंता करत नसतो आणि जो सर्टिफिकेट मागेल त्याच्याकडे पण लक्ष देत नसतो. कारण जेव्हा भूक लागली तेव्हा मी जेव्हा त्याला खातो तेच माझं मोठं सर्टिफिकेट आहे. आणि हाच रोग आपल्या माणसांना आहे. म्हणजे आज मी काय आहे हे दुसऱ्यांच्या सांगण्यावर माझं अवलंबून असतं. आपण सदैव लोक माझ्याबद्दल काय म्हणतात,
माझं समाजात स्थान काय आहे, मी कुठे आहे, ती काय म्हणते, तो काय म्हणतो, शेजारचा काय म्हणतो. हां, जोपर्यंत लोक आपल्याला काही नाव देत नाही, जोपर्यंत लोक आपल्याला वाहवा करत नाही, लोक जोपर्यंत सिंहासन देत नाही, तोपर्यंत आपलं स्वतःचं अस्तित्व नाही मिळत आपल्याला. पण हे प्रमाण हे नाही आहे, लोकांनी काय म्हणतात काय नाही हे प्रमाण नाही आहे. प्रमाण तर आपल्या आत आहे. प्रमाण ते चैतन्य आहे आपल्यामध्ये. जसं सिंह म्हणतो की मला जेव्हा भूक लागते तेव्हा मी खाऊन टाकतो, मी काही विचार करत नाही कोण आहे काय आहे. तेच असल्याचंच प्रमाण आहे. तो जेव्हा खातो एखाद्या भक्ष्याला तर तेव्हा तो सिंह असल्याचं ते प्रमाण आहे. पण आपण ह्या लोकांच्या सांगण्यावर, लोकांच्या सर्टिफिकेटवर आपण जगत असतो. आणि जेव्हा आपण हे असं जगतो तेव्हा काय होतं की आपण गर्दीकडे खेचले जातो. गर्दीकडे म्हणजे लोक काय म्हणतात त्यामागे आपण हळूहळू खेचले जातो. आणि ही गर्दी म्हणजे काय, जेव्हा आपण आपलं आत्मस्वरूप विसरतो म्हणजेच गर्दीकडे जाणं आहे. की जेव्हा मी माझं स्वतःचं अस्तित्व विसरलो, जेव्हा मी माझं स्वतःचं मी पण विसरलो की मी कोण आहे, याचा जेव्हा आपल्याला विसर पडतो मग आपण हळूहळू गर्दीकडे खेचला जातो. पण तसं बघितलं तर हा आनंद आपल्यामध्ये आहे. तुम्ही बघा आता संगीत तुम्ही ऐकताय किंवा मग एखादा प्रोग्राम छान बघताय, मग तल्लीन होऊन जातं त्याच्यामध्ये एकदम. ती तल्लीनताच ध्यान आहे. पण समजा आपण जेवतोय आणि खूप छान जेवणाचा आपण आनंद घेतोय, खूप छान जेवण वाटतंय, म्हणजे बघा त्या जेवणामधनं पण आनंद मिळत असेल, इतका आनंद मिळत असेल की तो ब्रह्मानंदाच्या इक्व्हॅलंट असेल तो आनंद. म्हणूनच आपल्या ऋषींनी अन्नाला ब्रह्म म्हटलेलं आहे. तर जर आपण आनंद घेतो आहे त्या जेवणाचा, खूप सुगंध घेतोय मला आणि खूप तल्लीन होऊन मी खातोय, आणि तेवढ्यात येऊन जर तुम्हाला कोणी म्हटलं की बघा तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी बोलवलं आहे, तर बघा लगेच आपल्या त्या जेवण तेच आहे, त्याच इंद्रियांनी आपण खातो पितो आहे, पण लगेच आपला फोकस ढळतो, ती तल्लीनता जाते आणि आपलं ध्यान ते भंग पावतं. म्हणजेच काय की आपली ही जी म्हणजे फोकसिंग आहे, म्हणजे मला काय म्हणायचं की जेव्हा आपण काम करतो, सगळ्या दिवसभरातलं आपण जे काम करतो ते करायलाच पाहिजे, का 24 तास आपण ध्यान करत नाही. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की ते कस्तुरी माझ्यामध्ये आहे, तो सुगंध माझ्यामध्ये आहे आत्मतत्वाचा, याचं कुठेतरी आपलं भान असायला पाहिजे. 24 तास शक्य नाही आहे ते. पण हे जे बाह्य गोष्टी आपण घेऊन बसलो आहे आणि बाह्य लोकांच्या सर्टिफिकेटच्या अपेक्षेवर जे आपण जगतो आहे, ते न ठेवता जर माझं खरं अस्तित्व काय आहे, माझ्यामध्ये काय ब्रह्म आहे, काय तत्व आहे, हे जर आपण बघितलं तर तो म्हणजे तो आनंद आपल्याला नक्की मिळतो. कारण आनंद हा आपला स्वभाव आहे. हां, ह्या आनंदासाठी म्हणूनच आपण सगळं करतो. जेव्हा जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळं आपण आनंदासाठी म्हणून करतोय. हे सगळं धावतो, हे सगळं भटकंती करतो, ही सगळी आनंदासाठी आपण करतोय. म्हणून जिथं भगवंत म्हणतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिन माम येथे सिद्ध आहे. इतकं हे कठीण आहे. म्हणजे का कठीण आहे, हा अवरोध का आहे, का आपण थांबतो इथे, काय आपण प्रयत्न करत नाही असं नाही आहे, आपण सिन्सिअरली जायचा प्रयत्न करतो असं नाही आहे. पण याच्यापूर्वी आपण बघितलंय की काम, क्रोध, लोभ हे 3 आपल्याला सदैव खाली ओढत असतात. आपण वरती जायचा प्रयत्न करतो आणि या जशा 3 विटा तुमच्या जरा गळ्यात सदैव आपण घालून चालत असू तर बघा तुम्हाला थकवून टाकतात त्या. म्हणजे उद्यापासून 3 विटा घ्या, त्या दोरीला बांधा आणि गळ्यात घाला आणि 24 तास त्या घेऊन फिरा. बघा किती कंटाळणं होईल ते आपल्याला. फक्त ह्या दिसत नाही आपल्याला. काम म्हणजे काय आहे की जी अतृप्ती आपल्यामध्ये आहे की माझ्याजवळ जे आहे त्यात मी तृप्त नाही आहे, आणि ते तृप्त नसल्यामुळे माझ्यामध्ये असंतोष आहे. हा म्हणजे काम. बाकी काय, कामाची व्याख्या करून काय करू शकतो आपण, म्हणजे माझ्या आज ज्या परिस्थितीत मी आहे, आज जी गोष्ट मला मिळालेली आहे, हां, त्या गोष्टीमध्ये मी सुखी नाही, समाधानी नाही आहे. आणि म्हणून मला माझं मन बाहेर जायचा प्रयत्न करतं किंवा खेचतं वेगळीकडे. म्हणजे समजा एखादा बिझनेसमॅन असेल, त्यांनी एखादा बिझनेस केला आणि त्या बिझनेसमधून त्यांनी जर समजलं की मला आता हा जर बिझनेस मी केला तर 10 लाख रुपये मला नफा होणार आहे, आणि त्याला जर समजा 5च लाख झाले, तर तो बघा काय म्हणतो की माझं 5 लाखांनी नुकसान झालं. ॲक्च्युली त्याला 5 लाख नफाच झाला आहे, पण तो त्या 5 लाखाने गरीब झाला. हां,
जेव्हा आपण बघतो ना की मोठे मोठे लोक येतात, मोठ्या मोठ्या गाड्या असतात, त्यांचे बंगले असतात, हे असतं ते असतं, आपल्याला वाटते बापरे काय याला म्हणजे गाड्या आहेत, बंगले आहेत, किती मोठं यांचं सगळं साम्राज्य आहे. पण तुम्हाला माहिती नाही, तो अजूनही गरीब आहे, कारण तो अजून विचार करत असतो की त्याच्यापेक्षा जो श्रीमंत आहे तो त्याबद्दल विचार करत असतो. त्याच्याजवळ हेलिकॉप्टर आहे, माझ्याजवळ हेलिकॉप्टर अजून नाही आहे. तर सांगायचा उद्देश काय आहे की ही कामना जी मनातली आहे ही पूर्ण आपल्यामध्ये तणाव निर्माण करते. हाच अवरोध आहे. म्हणजे सदैव भविष्यासाठी आपले ते स्वप्न असतात ना फुग्यासारखे, ते फुगे आपलं मस्त गॅस भरला त्याच्यामध्ये, म्हणजे कामना आहे तो हवा जी भरतो आपण, ती आहे कामना. आणि हे सगळे वरती आपले फुगे फुटत असतात आणि वरती जात असतात. तर या कामनेला जर अडचण म्हणजे याला थांबवायचं असेल तर काय आहे, त्याच्यावर अँटीडोट काय आहे की संतोष आणायला पाहिजे. संतोष जर असेल तर ही काम वासना काम वासना नाही, काम कुठल्याही प्रकारचं, पैशाबद्दलची, नाववेशाबद्दलची जी कुठलीही आपली ओढ जी आहे मनातली, ती ओढ निघून जाते. जसा आपल्याला संतोष येतो की ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, जिथे माझं म्हणजे माझ्या आश्रमविहित मला जे काही मिळालं आहे त्यामध्ये मी संतुष्ट आहे. जे मिळालं आहे ते, दॅट इज व्हॉट काम. दुसरा लोभ, आपल्याला माहिती आहे की लोभ म्हणजे काय, की जे आहे ते धरून बसतो आपण, ते सोडत नाही. हां, इतके आपण म्हणजे काही कोणाच्या डिस्ट्रीब्युटच करू शकत नाही काही. जे आहे ते धरून ठेवण्याचा इतका प्रयत्न करतो आपण. हां, तर हे बघा, हे दोन गोष्टी आहेत, एक फ्युचर आणि एक पास्ट. म्हणजे धरून बसतो आपण, ते झालं आपलं भूतकाळ. आणि कामना जी आपल्या मनात असते ती आपण बघतो, म्हणजे ते आपले स्वप्न आपण दिवा स्वप्न बघत असतो की असं होईल असं होईल असं होईल. म्हणजे ती त्या लोभापायी ती नाव आपली पूर्ण नदीत रुतलेली आहे आणि त्या कामनेचे आपण वल्ल मारायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपला प्रौढी दिसत नाही आपल्याला. आणि याच्यामध्ये क्रोध कुठे येतो की या तणावामध्ये जेव्हा आपण थांबतो, म्हणजे आपण या साईडनी तर त्या साईडकडे जात असतो, लोभापासून तर कामामध्ये, काम होतो लोभामध्ये, यामध्ये जो तणाव असतो, ते जे दुःख असतं, तिथून क्रोध निर्माण होतो माणसामध्ये. तर एनिवे, याच्याबद्दल आपण बरंच बोललो आहे याच्यापूर्वी पण. तर या आपल्यामध्ये जे काही तत्व आहे हे बघण्यामध्ये अडथळा आणतो हे काम, क्रोध आणि लोभ. तर हे घालवायचं असेल, हां, जीजस काहीच म्हणतात ना की नॅरो इज द पाथ. म्हणजे त्या भगवंताकडे जायचा रस्ता फार मोठा आहे, सरळ आहे, पण छोटा संकीर्ण रस्ता आहे. संकीर्ण रस्ता का आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. हां, प्रेम गली अति साकडी, कबीर म्हणतात की प्रेमाची ही जी गली आहे ती खूप छोटी आहे सरळ, पण छोटी आहे. छोटी का आहे, कारण आपणच तिला आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिला बंद करून ठेवलेलं आहे. तर म्हणून सांगायचा उद्देश एवढाच की इथे भगवंत यासाठी म्हणतात की ही जी आपल्याकडनं अपेक्षा आहे भगवंताची, हां, की तू काहीतरी करायला पाहिजे, मद आश्रय आणि मैयासक्त मनापार्थ, की एवढं जरी नसेल, म्हणजे त्या दुधामध्ये टाकायचं एवढं जरी दही आपल्याला नसेल तर दही होणार नाही. आणि आपण म्हणतो काय विरजण लागलं नाही, दही झालं नाही, मग काय देवाची माझ्यावर कृपाच नाही आहे, देव काही करतच नाही. अरे पण त्यात तू दही टाक की काहीतरी थोडी पात्रता आण तुझ्यामध्ये. म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात ना की एक पाऊल आपण समोर गेलो की भगवंत 100 पाऊल आपल्या समोर येतो. हां, तसं ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये आहे की कठीण काही नाही आहे, पण चालायला सुरुवात करायला पाहिजे कुठेतरी. हां, ती जर केली तर बघा आपोआप हळूहळू हळूहळू केव्हा आपण तिथपर्यंत जातो आहे किंवा किती त्यात आनंद मिळतो आहे याचं आपल्याला लक्षात पण राहणार नाही. तर म्हणून इथे भगवंत म्हणतात की यतताम अपि सिद्धानाम वेत्ती तत्वत, की या सिद्ध लोकांमध्ये, यामध्ये पण जे लोक पुन्हा प्रवास करतात, यामध्ये पण जे लोक आपल्या या आध्यात्मिक मार्गावर जायला प्रयत्न करतात, त्यामध्ये पण क्वचितच पोहोचतात. त्याला वेगवेगळे कारण असू शकतात की तो त्याच्या कर्मामुळे किंवा प्रारब्धामुळे त्याचं शरीर गेलं म्हणा किंवा काही म्हणा, पण त्याच्यावर आपण आधी पण बघितलं आहे की जे काही आपण करतो आहे ते काही नष्ट होत नाही, जे आहे ते राहतच. हां, तर हा म्हणजे ईश्वराचं तत्व समजून घेण्याच्या आधी आपण विचार करायला पाहिजे की त्या ईश्वराच्या तत्वाला समजून घेण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी योग्यता आपण आणायला पाहिजे, आणि ती योग्यता जर असेल तर आपण या नक्कीच मार्गावर जाऊ शकतो. तर आपण आता तिसरा श्लोक आपण मागच्या वेळेस बघितला होता, आपण आता हा चौथा हे बघू.
श्लोक. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. आणि हे अर्जुना, पृथ्वी, आप, अग्नी, वायू व आकाश तसेच मन, बुद्धी व अहंकार ही अशी मिळून ही 8 प्रकारची विभक्त झालेली माझी प्रकृती आहे. आता इथे भगवंतांनी थोडासा मुख्य विषयात हात घातलेला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवला पाहिजे, गीता जी आपण वाचतो आहे ही गीता ही उपनिषदाचं सगळं सार आहे. हां, की उपनिषदात ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याच भगवंतांनी इथे आणलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या हातचं काहीही टाकलेलं नाही आहे. तर उपनिषदांमध्ये पण यावर चर्चा आहे. आता उपनिषद काय म्हणतं की आपण ज्याला ईश्वर म्हणतो त्या ईश्वराला जगत कारण म्हणतात. जगत कारण म्हणजे ह्या संसार त्या ईश्वरामधनं निर्माण झालेला आहे. हां, इव्हन ख्रिश्चन लोक पण म्हणतात की ह्या ईश्वरापासनं हा संसाराची निर्मिती झाली आहे. पण त्यांची कन्सेप्ट वेगळी आहे, तिकडे आपल्याला जायला नको. तर हे जगत कारण ईश्वर आहे. मग ईश्वर काय झाला, हे कारण झालं, आणि हे जग काय झालं, कार्य झालं. जसं मग आता उदाहरण जर घेतलं आपण तर दही काय झालं, कारण झालं. कशासाठी, ते विरजण लागायसाठी. तसंच भगवंत कारण झाला आणि त्या कारणापासून हे कार्य पूर्ण उत्पन्न झालं. मग आता आपल्याला माहिती आहे की कुठलंही कार्य जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे समजा मला हा टेबल करायचा आहे, तर टेबल करायसाठी काय पाहिजे की मला एक तर मटेरियल पाहिजे, लाकूड पाहिजे. हां, आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे, कार्पेंटर पाहिजे. तर या 2 गोष्टी असल्याशिवाय हा टेबल तयार होणार नाही. समजा मी लाकडं आणलीत आणि त्या कपड्यात ठेवून दिलीत तर आपोआप काही टेबल तयार होणार नाही आहे. तर त्यासाठी मला कार्पेंटर पण लागतो. म्हणजेच काय, हे 2 टेक्निकल नाव लक्षात ठेवा की एक आहे उपादान कारण आणि एक आहे निमित्त कारण. म्हणजे मटेरियल, उपादान म्हणजे मटेरियल की ज्या उपादानाने किंवा ज्या वस्तूंनी ती गोष्ट बनवायची आहे त्याला म्हणतात उपादान कारण. आणि निमित्त कारण काय आहे, कार्पेंटर, की त्या कार्पेंटर असल्यामुळे, तो मिस्त्री असल्यामुळे आपण टेबल तयार करू शकलो. तर आपण या जगामध्ये काय बघतो की कुठलीही गोष्ट निर्माण करण्यासाठी म्हणून 2 गोष्टींची आवश्यकता असते, एक उपादान कारण आणि निमित्त कारण. आता जेव्हा आपण म्हणतो की ईश्वर, हे जग सुरू करण्याच्या पूर्वी फक्त ईश्वर होता. म्हणजे टाईम, स्पेस, कॉजेशन हे सगळं 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 हे म्हणजे ग्रॉसिफिकेशन होण्याआधी फक्त ईश्वर होता. मग आता प्रश्न पडतो की हा ईश्वर कुठलं कारण होता. म्हणजे ईश्वर तेव्हा काय आहे की ईश्वर उपादान कारण आहे या सृष्टीचा की मटेरियल कारण आहे. समजा मी असं म्हटलं की ईश्वर मटेरियल कारण आहे, मग पुन्हा प्रश्न काय होईल की मग उपादान कोण आहे, म्हणजे निमित्त कारण कोण आहे या जगाचं. आणि मी जर म्हटलं की नाही ईश्वर निमित्त कारण आहे, तर मग उपादान काय, मटेरियल काय या जगाचं, हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथे आपल्या उपनिषदात म्हटलेलं आहे की जे काही ह्या जगातलं आपण जे काही कार्य बघतो तिथे 2 कारणं व्यवस्थित आहे की उपादान आणि मटेरियल कारण. उपादान आणि निमित्त कारण हे आवश्यक आहे. मला घर बांधायचं आहे तर बिल्डिंग मटेरियल पाहिजे आणि मला आर्किटेक्ट पण पाहिजे किंवा इंजिनियर पण पाहिजे. पण ईश्वराच्या ह्या सृष्टीच्या वेळेस आपलं उपनिषद म्हणतं की ईश्वर हा अपवाद आहे. आणि अपवादासाठी म्हणून ते म्हणतात की ते उदाहरण देतात, हां, की यथोर्ण नाभी सृज्यते गृह्णते च. पूर्ण नाभी म्हणजे आपलं ही काय म्हणतात ना, कोळिष्टक ज्याला म्हणतो ना आपण, की ती जाळी करतं घरामध्ये बघा. तर कोळिष्टक म्हणजे काय, पूर्ण नाभी जी आहे ती आपल्या तोंडातनंच तो रस बाहेर काढते. आणि पुन्हा जेव्हा घर केलं, समजा आता या क्षणी बघता तुम्ही या कोपऱ्यामध्ये तिने घर केलेलं आहे, उद्या बघाल तर तिथे घर नाही, दुसरीकडे कुठे गेली आहे. म्हणजे तिने ते जाळं म्हणजे पूर्ण स्वतःच्या तोंडातनं तिने सगळं बाहेर काढलं आणि पुन्हा स्वतःमध्ये तिने ते पूर्ण आत घेतलं. म्हणजे आता ही ऊर्णनाभी काय आहे, ती ते घर तयार करण्यासाठी स्वतःच कारण आहे. म्हणजे उपादान कारण पण तीच आहे, म्हणजे मटेरियल पण तीच काढते आणि निमित्त पण तीच आहे, दोन्हीही तीच आहे. त्याच्यासाठी काही वेगळं काही कारण नाही आहे. तिच्याच तोंडातनं सगळं ही सृष्टी बाहेर येते
आणि तीच पूर्ण गिळून टाकते. तर इथं उपनिषद म्हणतं की जसं ऊर्णनाभी हे जसं उदाहरण त्यांनी देतात की या उदाहरणाप्रमाणेच ईश्वर हा या सगळ्या सृष्टीसाठी दोन्ही आहे. म्हणजे निमित्त भगवानच आहे. निमित्त म्हणजे कोण? ते कारण की ज्याच्यामुळे हे कार्य निर्माण झालं, आणि जे मटेरियल काय आहे ते पण भगवंतच आहे. म्हणजे भगवान इज ट्रान्सफर, म्हणजे ईश्वर ही सृष्टी होण्यामध्ये ट्रान्सफर केलं त्याने स्वतःला त्याप्रमाणे घडवून घेतलं. तर इथं लक्षात घ्यायला पाहिजे की ईश्वराची जी निर्मिती आपण म्हणतो की उपादानानिमित्त, उपादान कारण आणि निमित्त कारण हे ईश्वरच आहे. आणि या सृष्टीला म्हणजे हा जो ईश्वर आहे की जो निमित्त कारण आहे आणि उपादान कारण आहे, याला पराप्रकृती म्हणतात भगवंताची. आपण याच्यापूर्वी दोन टर्मिनॉलॉजी बघितल्या होत्या की पराप्रकृती काय आणि अपराप्रकृती काय. अजून प्रकृती तयार व्हायची आहे, ती आपण बघू पुढच्या क्लासमध्ये. तर पराप्रकृती म्हणजे काय? ईश्वर, की ईश्वरच हा जगाचं कारण आहे, ही आहे त्याची पराप्रकृती. आणि आता हे मटेरियल कुठलं वापरतो तो? तर जसं आता बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला, स्वप्नाचं उदाहरण. आपण स्वप्न बघतो, स्वप्नात मी अमेरिकेला गेलो आहे, मग तिथे भेटलो आहे, ते स्वामीजी लोक आहेत, मंदिर आहे, सगळं आहे. आता हे कोणी उत्पन्न केलं हे सगळं जगत? मीच केलं. आणि ते जे जगत आहे तिथे काही नुसतं काही डॉल नसतात का स्वामीजींच्या, ते पण फिरत असतात, ते पण चैतन्यमय असतात. म्हणजे मी तर चैतन्य असतोच, पण जे मी स्वप्न बघतो ते स्वप्न पण चैतन्यमय असतं. स्वप्न कधीच आपलं अचैतन्य नसतं, जड नसतं. त्या स्वप्नामध्ये येणारे लोक सगळे चैतन्यमय असतात. तर मग हे कुठनं आलं? हे अस्तित्व कुठनं तयार झालं? मीच ती सृष्टी तयार केली आणि मीच त्या सृष्टीमध्ये प्राण भरला. म्हणजे स्वप्नातील सृष्टी पण मी निर्माण केली आणि त्या स्वप्नातल्या सृष्टीला चैतन्य पण मीच दिलं. तर हे दोन्ही प्रकारची सृष्टी मी निर्माण केली. तसंच ईश्वराने पण ही पूर्ण सृष्टी निर्माण केली आहे. त्याच्याच मधनं ही सृष्टी बाहेर आली आणि तोच त्यामध्ये आहे. म्हणून आपण म्हणतो की चराचरामध्ये ईश्वर आहे. म्हणजे काय? की जसं आपण स्वप्नामध्ये, प्रत्येक स्वप्नामध्ये सगळं चैतन्य आहे, त्याचप्रमाणे भगवंत ईश्वर हा ट्रान्सफॉर्म झाला या सृष्टीमध्ये. त्याच्यामुळे तोच निमित्त आहे आणि तोच या जगाचं उपादान कारण आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की ही जी प्रकृती आहे ही अष्टधा प्रकृती आहे. त्याचे 8 एलिमेंट्स आहेत. त्याचं विस्तारपूर्वक आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. तर आज एवढंच लक्षात ठेवा की ईश्वराची ही ईश्वर जो आहे, ईश्वर ही जी कन्सेप्ट आहे, उपादान आणि निमित्त कारण असणं, याला पराप्रकृती म्हणायचं. आता बाकी जी अष्टधा प्रकृती आहे ही अपराप्रकृती भगवंत आपल्याला पुढे सांगतील. तर आपण आज इथेच थांबू, कारण पुढचा जो पोर्शन आहे थोडासा अजून थोडा क्लिष्ट होईल. क्लिष्ट म्हणजे तो टेक्निकल काही टर्म्स आहेत. आता तो आपल्या ह्या म्हणजे काय म्हणतात गीतेमध्ये येतं म्हणून आपल्याला बघणं भाग आहे. पण इतकं डिटेल समजा ज्यांना अभ्यास करायला त्यांनी अभ्यास करू शकतात, पण त्यातलं खरं तत्व आपण काय आहे ते बघू पुढे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.